उन्हाळा विशेष कच्च्या कैरीचा खरडा किंवा ठेचा बोलूया. सोबतच आंबट गोड चवीचे पटकन होणारे लोणचेसुद्धा पाहणार आहोत. तर त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. 2 कच्च्या कैऱ्या घेतल्यात मी, स्वच्छ धुवून घेतलेत. कमी आंबट अशा आहेत त्या, तोतापुरी कैऱ्या आहेत. अगदीच गावरान कैरी घेतली तरीसुद्धा चालणार आहे. धुवून घेतल्या, स्वच्छ पुसून कोरड्या करून घेतल्या. अशा मधून चिरून घेतल्यात, पाहू शकता. बी असतील ना त्या काढून घ्यायच्यात. कैरीची सालं न काढता असेच मी काप केलेत, किंवा अगदीच सालं काढली तरीसुद्धा चालणार आहे. तिचे का छोट्या कैरीचे असे लोणचे बनवत आहोत. यासाठी ना अगदी छोटे छोटे अशा फोडी केल्यात, पाहू शकता. एक पावशेर कैरीचा खरडा आणि पावशेर कैरीचे लोणचं असं प्रमाणमध्ये आपण बनवणार आहोत. तर बारीक बारीक असे तुकडे केलेत. तर कैरी घेताना ना थोडीशी कडक पाहूनच घ्यायची, म्हणजे आपलं लोणचं वगैरे ना टिकायला मदत होते. सुरुवातीला खरडा पाहूया. यासाठी एक कैरीनं असे बारीक बारीक काप केलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत, पाहू शकता. साधारण पावशेर कैरी आहे ही. यामध्ये लाल तिखट, तर लाल तिखट या ठिकाणी कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची आणि थोडंसं तिखटाचं असं वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. खडे मीठ घेतले मी 1 चमचा, किंवा नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि लगेचच एक अर्धा टीस्पून जिरे घेतलेत. 1 टीस्पून साखर घेतली. साखर किंवा गूळ घ्यायचं आहे, गुळाने खूप छान चव येते. लसूण पाकळ्या घेतल्यात 7 ते 8, आणि एक चिमूटभर किंवा पाव टीस्पून हळद. संपूर्ण जिन्नस ना थोडेसे असे मिक्स करून घेऊ आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घेऊ. ती कैरी नुसती ना तिखट मीठ टाकून सुद्धा चवीला अगदी भारी, जेवणाची चव वाढवणारी अशीच लागते. थोडंसं मिक्स केलं आणि मिक्सरला ना जाडसर असं वाटण करून घेऊ. तर पाहू शकता अगदी जाडसर असं वाटून घेतलं आहे. किंवा अगदीच ना थोडीशी पातळ अशी चटणीसुद्धा बनवू शकतो आपण याची, थोडंसं बारीक असं वाटून. पण मी अगदीच ना असा ठेचा खरडा असं बनवत होती, यासाठी ना थोडंसं असं जाडसर वाटून घेतलं होतं, पाहू शकता. तरी नुसतं असं खाण्यासाठी सुद्धा ना खूप छान लागतं. पण थोडीशी फोडणी बनवून घेऊ. नुसतं तेलसुद्धा न घालता असं 8 ते 10 दिवस टिकतं फ्रीजमध्ये. पण थोडीशी फोडणीमध्ये ना एक कोरडं करून घेऊ, म्हणजे बराच दिवस टिकेल, साधारण महिनाभर टिकेल. या पद्धतीने बनवूया. तर फोडणीसाठी ना फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे मोहरी 1 चमचा, मेथीदाणे पाव टीस्पून आणि थोडासा हिंग घेतला आहे. तर मोहरी चांगली तडतडली म्हणजे यामध्ये जो ठेचा मिक्सरला फिरवून घेतला आहे ना तो घालून घेऊ. साधारण एक पावशेर कैरी वापरली. संपूर्ण जी कैरी मिक्सरला वाटून घेतली ना ती मी तेलामध्ये काढून घेतली. तर तेल ना अगदीच थोडंसं घालून फोडणी केली तरीसुद्धा चालणार आहे. अगदीच खूप जास्त दिवस हे टिकावं असं वाटत असेल ना, तर थोडंसं तेल जास्त घेतलं म्हणजे जास्त दिवस टिकायला मदत होते. तर अगदी तेलामध्ये नाही आपल्याला परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. म्हणजे काय होईल ना, यामध्ये जो पाण्याचा अंश असेल ना तो निघून जाईल आणि हे जे आपलं ठेचा आहे, खरडा आहे ना, तो बरेच दिवस टिकायला मदत होते. तर ही खूप महत्त्वाची टीप. तर आता या स्टेजला ना यामध्ये 1 चमचाभर आपण गूळ घातला तरीसुद्धा आपले आंबट गोड असा खरडा खूप छान लागतो. पण मी सुरुवातीलाच वाढताना थोडीशी ना साखर घातली होती 1 चमचाभर. तर आवडत असेल तर नक्की यामध्ये गूळ घालायचा आहे, म्हणजे आंबट गोड असा हा खरडा खूप छान लागतो. तर जसं आपण हे परतू तसं पाहू शकता, याला तेल सुटलं जातं. यामध्ये असलेला काही थोडाफार पाण्याचा अंश असेल ना तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे हा खरडा ना टिकायला मदत होते. तर आपण हे असं मिक्सरला वाटून घेतलं आहे, किंवा कैरीनं अशी किसून घेतली तरीसुद्धा चालते. किंवा अगदीच थोडीशी कैरी अशी पेस्ट बनवून घेतली ना मिक्सरला तरीसुद्धा असं ते चटणीसारखं खूप छान बनून तयार होतं. तर यामध्ये मी गूळ घातला नव्हता, पण अगदीच आवडत असेल तर नक्की गूळ घाला. यामुळे ना अगदी आंबट गोड असं हे छान लागतं. पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. 5-6 मिनटं परतवून घेतलं होतं मी तेल सुटेपर्यंत, आणि पाहू शकता पूर्णपणे गार करून घेतलं आहे. किती कलर सुंदर आला आहे, पाहू शकता. तर हा खरडा आपण तेलामध्ये चांगला परतवून घेतला आहे. काय होतं ना, बरेच दिवस टिकायला मदत होते, साधारण महिनाभर असं. तर यासाठी महत्त्वाची टिपकी आहे, पूर्णपणे गार करून असं बरणीत भरून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि यामध्ये आपण थोडंसं तेलही थोडं जास्त वापरलं होतं, आणि
हिंग घातला आहे, मेथी दाणे, मोहरी घातली. यामुळे ना टिकायला मदत होते. तर जेवणासोबत ना भाकरीसोबत, भातासोबत खाण्यासाठी सुद्धा ना खूप मस्त असा हा खरडा बनला जातो. लगेचच पटकन होणारे लोणचे पाहूया. यासाठी ना 1 टीस्पून मोहरी घेतली, अर्धा टीस्पून मेथीदाणे घेतलेत आणि अर्धा टीस्पून ना बडीशेप घेतलेत. हे फ्राय पॅनमध्ये गरम करून घेऊ. तेल ठेवलं एक अर्धी वाटी गरम करायला. तर तेल अगदी असं धूर येईल इथपर्यंत गरम करून गार करायला ठेवलं आहे. मसालासुद्धा थोडासा गरम केला आणि गार करायला काढला आहे. मसाला ना गार झाला आहे, मिक्सरला जाडसर वाटण करून घेऊ. कैरी मी सुरुवातीलाच ना कट केली होती आणि यामध्ये लाल तिखट, मीठ आणि गूळ घातला होता. गूळ नक्की घालायचं आहे, यामुळे आंबट गोड असे लोणचं खूप छान बनले जाते. आणि जे आता वाटण बनवलं आहे ना ते सुद्धा घालून घेतले, पाहू शकता. मिक्स केले. हिंग, तर तेल गरम करून गार केले, यामध्ये हिंग घातला आणि हे गार झालेलं तेल असं लोणच्यावर घालून घेऊ किंवा लोणचं अगदीच थोडंसं भरणीत भरून वरून तेल घालून मिक्स केलं तरीसुद्धा चालणार आहे. अगदीच थोडं एखाद्या कैरीचं असं बनवलं आहे लोणचं, पण चवीला इतकंच मस्त असं पटकन होणारे इन्स्टंट लोणचे बनले जाते. जेवणासोबत ना खाण्यासाठी खूप छान आणि अगदी तोंडाला चव येणारे असे लोणचे नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. पटकन होणारे साधे सोपे कैरीचे लोणचे आणि कैरीचा खरडा रेसिपी ना तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करून हाईपसुद्धा ना नक्की द्या. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.